हॅलो सगळ्यांना, पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। ती भाजी मी स्वच्छ निवडून हे बघा स्वच्छ निवडून घेतली आहे आणि त्याच्यासाठी घेणार आहे मी 4-5 हिरवी मिरची, लसूण आणि मीठ। ते मी मिक्सरला वाटून घेते बारीक आणि भाजी पण मी कापून घेणार आहे। आता एकदम हिरवीगार आणि कोळी कोळी भाजी आहे। ती रात्रीच मी निवडून ठेवली होती आणि पेपरमध्ये गुंडाळून ठेवली होती, म्हणजे त्याचा कलर पण बदलत नाही आणि तशीच टवटवीत राहते ती। मिरची वाटून घेतली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ भिजायला टाकली आहे मी। एक 5 मिनिटासाठी भिजवणार आहे ती। बघा भाजी कापून घेतली आहे, त्याला धुवून घेणार आहे स्वच्छ। कढाई ठेवली आहे तापायला। तापलं की तेल सोडते, तेल घालते। तेल गरम झालं, ही मिरची वाटून घेतली। तेल गरम झाले की टाकते त्याच्यामध्ये, हलवून घेणार आहे। फक्त मीठ, मिरची, लसूण आणि थोडीशी मुगाची डाळ एवढ्या याच्यातच छान बनते भाजी। मिक्स करून घेते चांगली, म्हणजे तिखटपणा जाईल, जास्त तिखट लागणार नाही भाजी। चांगली मिरची परतली, भाजी घालते। आता ही मुगाची डाळ भिजली, त्याच्यात घालणार आहे मी। डाळ घालते। जास्त वेळ नाही भिजवली, जास्त शिजली की चांगली नाही लागत ती। 5च मिनिटं भिजत टाकली। हलवून घेणार आहे भाजी। गॅस कमीच ठेवला आहे मी, तर भाजीला पण पाणी सुटतं। मी 2 जुड्या घेतल्यात शेपूच्या, म्हणून मिरची जास्तच घेतली। तुम्ही कमी घेतली असेल भाजी तर मग मिरचीचं प्रमाण पण कमीच करायचं। मिक्स करून घेतली। झाकण ठेवणार नाही मी, आता तशी शिजवणार आहे, त्याचा कलर चेंज होत नाही। मग हलवून घेते मध्येच। पाणी सुटले बघा त्याला। गॅसची फ्लेम वाढवली आहे मी, हलवून घेते, पटकन शिजेल भाजी म्हणून। एक 2 मिनिटासाठी वाढून परत कमी करणार आहे फ्लेम मी गॅसची। मध्ये मध्ये हलवून घेते, सगळ्या बाजूनी शिजली जावी भाजी म्हणून। शिजायला लागली आहे, वास पण छान आलाय भाजीचं, पाणी पण आटायला लागले त्याचं। आणि एकीकडे चपाती पण चालली आहे माझी बघा। बनली आपली शेपूची भाजी। कलर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा छान बनली आहे, त्याचा कलर पण चेंज नाही झाला। या पद्धतीने नक्कीच बनवून बघा। एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि खायला पण चविष्ट असते। एकदा नक्की ट्राय करा, आवडले असल्यास नक्कीच सपोर्ट करा।